आज म्हणतात की माणूस 45 वयानंतर थोडा शांत होतो. अनेक कामात त्याला उत्साह राहत नाही. पण अलीकडच्या काळात मला वेगळाच अनुभव आला होता. हीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे. हाय फ्रेंड्स, माझं नाव समीर. मी तसा गावाकडचा राहणारा, पण कामधंदा शोधण्यासाठी एका छोट्या शहरात आलो होतो. तेथे एका खाजगी कंपनीत मला काम मिळाले होते. तेथे पगार फार जास्त नव्हता, पण माझ भागण्यापुरता होता. त्यातीलच काही पैसे मी गावाकडे पाठवायचो. कारण माझ्या लहान भावाचे शिक्षण सुरू होते. माझ लग्नाचं वय सुद्धा झालं होत. आणि ते मला स्वतःच्या पायावर उभं राहून करायचं होत. कारण घरची परिस्थिती फार चांगली नव्हती. कामापासून जवळच मी एक रूम भाड्याने घेतली होती. तिथे मी एकटाच राहायचो. माझे रूम मालक शेजारीच राहत होते. त्यांचं वय 45च्या पुढे होत. तरीही कोणतंही काम ते सहज करायचे. कारण त्यांचं शरीर थोड काटक होत. त्यांच्या पहिल्या लग्नाला 20 वर्ष झालं होत. पहिली बायको घरात असताना 5 वर्षांपूर्वी त्याने अजून दुसरं लग्न केलं होत. 2 बायका बरोबर तो समाधानी राहायचा, पण तो घरात नसला की त्याच्या 2 बायकांमध्ये सतत भांडण व्हायचे. त्याला दोघींचे भांडण झालेले समजले की तो त्या दोघींनाही दम देत म्हणायचा, तुमच्या दोघींनाही घराबाहेर काढून मी तिसरीच बायको घरात आणेन बर. पण त्याच हे बोलण त्या दोघी फार मनावर घेत नव्हत्या. माझ्या खोलीत त्यांचं सार बोलण मला ऐकू यायच. संध्याकाळी तर दोघींची खूपच गंमत व्हायची. कारण तो दोघींनाही सोबत घेऊन झोपायचा. मी तरुण असल्याने त्यांच्या आवाजाने झोप लागत नसे. रूम मालकाने दोघींनाही खूप समजावले, पण त्यांच्यातली भांडण काही कमी होत नव्हती. शेवटी तो वैतागून 2-3 दिवस बाहेर गेला आणि खरोखरच त्याने चौथ्या दिवशी अगदी कमी वयाची गोरीपान बायको करून आणली. मी क्षणभर थांबलो आणि विचार केला की आपण कुठेतरी 2 पैसे कमावतोय तरीही आपल्याला कोणी लग्नाविषयी विचारात देखील नाही आणि हा रूम मालक खुशाल 3-3 बायका करतोय. तेही सांगून. पण खरी गंमत आता येणार होती. कारण त्यांच्या पहिल्या रात्रीची उत्सुकता मला लागली होती. 3 बायका आणि एक पुरुष हे ऐकायला आणि पाहायलाही बर वाटत नव्हत. त्या लवकरच मी कामावर आलो आणि दुपारी चांगली 1 तास झोप काढली. कारण त्या रात्री थोड मला जागायचं होत. त्या एवढं वय असणाऱ्या माणसाला एवढी कमी वयाची मुलगी देणाऱ्याने तरी कशी काय दिली असेल, या विचाराने माझं डोकं गरगर फिरत होत. संध्याकाळी 7 वाजता सुट्टी झाल्यावर मी बाहेरच जेवण केलं आणि पहिल घर गाठलं. घरी आल्यावर 1-2 तास मी मोबाईलमध्ये टाइम पास केला आणि त्यांना झोपण्याची वाट पाहू लागलो. त्यांची जेवण झाल्यावर त्यांनी झोपायची तयारी सुरू केली. खर तर आपल्या नवऱ्याने तिसरी बायको आणल्यापासून पहिल्या 2 बायका खूप नाराज झाल्या होत्या. पण आणखी काही बोलायला जाव तर आपला नवरा आणखी चौथी बायको घेऊन येईल, या भीतीने त्या दोघींचे तोंडच बंद झाले होते. त्यांची मुलं बर झालं बाहेर शिकायला होती. नाहीतर आपल्या बापाचा पराक्रम पाहून मुलंही चकित झाले असते. संध्याकाळचे 10 वाजल्यावर त्याने त्याच्या 3ही बायकांना बेडरूम मध्ये जायला सांगितले. कारण त्याला खूपच घाई झाली होती. थोड्या वेळात त्यांच्या बेडरूमचा दरवाजा बंद झाला आणि माझे कान त्या आवाजाची वाट पाहू लागले. पण नेहमी येणाऱ्या आवाजपेक्षा आज थोडा वेगळाच आवाज ऐकू येत होता. कारण रूम मालकाने पहिल्या बायकोंना खाली झोपायला सांगितलं होत आणि बायकोला घेऊन तो त्या बेडवर मस्त मजा करत होता. ती नवीन बायकोही त्याला चांगला प्रतिसाद देत होती. कारण तीही ऐन तारुण्यात आली होती. त्या रातीचा सर्व तमाशा ऐकून मला झोप लागलीच नाही. कारण मी सुद्धा आयुष्याच्या अशा वळणावर उभा होतो, जिथे मला निदान एकीची तरी गरज होती.